प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मित्रांनो, मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू होण्याच्या आधीच मुंबईमध्ये जनसागराला महापूर आला होता। मानवी जनसागराचा महापूर आला होता। भीमलेकरांच्या ताकदीचा या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्यय आलेला होता। मित्रांनो, आज मुंबईच्या रस्त्यांवरती आणि मुंबईच्या आकाशामध्ये जणू काही स्पर्धा लागलेली होती। मुंबईच्या रस्त्यांवरती निळ्या टोप्या घातलेल्या, निळे झेंडे हातामध्ये घेतलेले भीमाची लेकरं जिथं पहा तिथं तुम्हाला दिसत होती। आणि मुंबईच्या आकाशामध्ये फक्त आणि फक्त जय भीमचे बुलंद नारे ऐकायला मिळत होते। मुंबईचं संपूर्ण आकाश जय भीमच्या नाऱ्यानं भारून गेलं होतं। जिथं पहा तिथं फक्त आणि फक्त जय भीमचे बुलंद नारे ऐकू येत होते। मुंबईमध्ये मात्र दोन गोष्टींमध्ये स्पर्धा लागलेली होती, पावसामध्ये आणि बाबासाहेबांच्या लेकरांमध्ये। कोण जास्त ताकदीनं बरसतो याची ती स्पर्धा होती। अर्थात पावसाला झुकावं लागलं, पावसाला वाकावं लागलं, नमावं लागलं भीमाच्या लेकरांसमोर। कारण बाबासाहेबांच्या लेकरांची अफाट ताकद आज मुंबई डोळ्यानं पाहत होती। मुंबईच्या महामाया नगरीमध्ये बाबासाहेबांच्या लेकरांची ही ताकद अख्खे मुंबईकर पाहत होते आणि त्यामुळे पावसाला सुद्धा नमतं घ्यावं लागलं। धुवाधार पाऊस सुरू आणि खाली भीमाची लेकरं जय भीमचे नारे देत आपला अधिकार मागत होते। कोणती खुर्ची मागण्यासाठी भीमाची लेकरं आलेली नव्हती, कोणती सत्ता मागायला आंबेडकरी लेकरं आलेली नव्हती, तर ते मागायला आले होते फक्त आणि फक्त आपले अधिकार, जे त्यांच्या बापाच्या बापानं बाबासाहेबांनी त्यांना अगोदरच अधिकार दिलेले आहे, संविधानिक अधिकार दिलेले आहे। परंतु या देशात, या महाराष्ट्रातल्या फुटीरवादी बहुजन विरोधी सरकारनं आमचे ते अधिकार छीनून घेण्याचा प्रयत्न केला, षडयंत्र केलं। आणि 59 जाती, ज्या अनुसूचित जाती समूह आहे, त्या 59 जाती समूहांमध्ये आपापसामध्ये भांडण लावण्याचा नालायकपणा इथल्या सरकारने केला। आणि ह्या सरकारला त्या नालायकपणाचा जाब विचारण्यासाठी आंबेडकरी लेकरं रस्त्यावरती आलेली होती। आणि ह्या लेकरांमध्ये मग तो चर्मकार असेल, आंबेडकरवादी मातंग असेल, ढोर असेल, कैकाडी असेल, ककई असेल, भंगी असेल, वाल्मिकी असेल, मेहतर असेल, बौद्ध असेल, हे सर्व जाती समूहाचे लोक आपला संपूर्ण जात धर्म घरात ठेवून आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये या मागणीसाठी रस्त्यावरती आले। आणि यांचं नेतृत्व बाबासाहेबांचे दोन्ही नातू सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर करत होते। मित्रांनो, भर पावसामध्ये आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर यांनी जोरदार बॅटिंग केली। आनंदराज आंबेडकर साहेबांनी सांगितलं, आमचा कोणत्याही जाती समूहाला विरोध नाही, उलट प्रत्येक जाती समूहाचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक हाताला काम धंदा लागला पाहिजे। मांग असो, चर्मकार असो, बौद्ध असो, भंगी असो, मेहतर असो, प्रत्येकाला आपले अधिकार मिळाले पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून आरक्षण दिलं। पण ते आरक्षण देताना बाबासाहेबांनी भेदभाव केला नाही। बाबासाहेबांनी कधी हा आपला आणि तुपला असा कधीही भेद न करता प्रत्येकाला समान अधिकार दिले। मग आमच्यामध्ये फूट पाडणारे तुम्ही कोण? सरकारला हा जाब त्यांनी विचारला। उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समाजामध्ये भांडण लावून देण्याचा जर नालायकपणा इथलं सरकार करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही, हा गर्भित इशारा दिला। बांधवांनो, आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व इतिहास घडलाय। लाखो लोक पावसाला न घाबरता, लाखो लोक मिळेल त्या वाहनानं मुंबईमध्ये आली। हा मोर्चा इतका अफाट होता, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा इतका अफाट होता। मेट्रो रेल्वे स्टेशन पासून सुरू झालेला हा मोर्चा, त्याचं एक टोक मेट्रो रेल्वे स्टेशनला तर दुसरं टोक थेट मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत। इतका अफाट गर्दी, इतकी अफाट गर्दी मुंबईला यापूर्वी फक्त एकदाच पाहिली होती, आणि ती म्हणजे रिडल्सच्या वेळेला। बाबासाहेबांनी जे पुस्तक लिहिलं रिडल्स इन हिंदुइझम, त्यावेळेला जी जनता एकवटली होती तशी जनता या वेळेला एकवटल्याचे दिसून आले। मित्रांनो,
सरकारच्या विरुद्ध आपला लढा आहे. आपला लढा कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही. आपला लढा हा कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही. आपला लढा हा कोणा समूहाच्या विरोधात नाही, तर आपला लढा हा सरकारच्या नालायकपणा विरुद्ध आहे. आणि तो लढा आपण लढत राहू ही खुंगाट इथल्या प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी आपल्या उराशी बांधलेली आहे. आणि निश्चितपणे या मोर्चाची दखल इथल्या सरकारला घ्यावीच लागणार आहे. सरकारला बॅकफुटवर यावंच लागणार आहे. सरकारला नमावंच लागणार आहे. आणि सरकारला नमवण्याची ताकद, सरकारला वाकवण्याची ताकद फक्त आणि फक्त भीमसैनिकांमध्ये आहे. हे आजच्या मोर्चाने दिसून आलेलं आहे. बघूया सरकार उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करतोय की नाही. नाही केलं तसं मंत्रालयामध्ये घुसून आम्ही सरकारला जाब विचारू. हा निर्धार आंबेडकर जनतेने केलेला आहे. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.